नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राटमध्ये आपले स्वागत आहे। सर, काल 120 फुटाचं रस्त्याचं उद्घाटन झालं। त्या ठिकाणी आपण काल उद्घाटन केलं, परंतु या ठिकाणी स्थानिक मागाठाण्याचे आमदार आहेत प्रकाश सुरे, त्यांनी देखील तुमच्या अगोदर उद्घाटन केलं। काय सांगणार या संदर्भामध्ये? तिथे श्रेयावादाचं षडयंत्र होत आहे असं दिसते। सगळ्या जगाला माहिती आहे की या 120 फीट डीपी रोडचा पाठपुरवठा गेले 10 वर्ष मी करत होतो। मी जेव्हा आमदार झालो तेव्हाच महिंद्रा कंपनीची जागा ताब्यात घेण्याकरता प्रयत्न केले। प्रायव्हेट फॉरेस्टचा टॅग उठवण्याचं काम मी केलं। त्याच्यानंतर ती जागा कॉर्पोरेशनला हँडओव्हर केली। त्या सर्व लोकांचं 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये पुनर्वसन करण्याचं काम मी केलं। प्रकाश सुर्वेने केलं असेल तर फक्त प्रत्येक वेळेला त्या रस्त्याच्या कामाला विरोध करण्याचं काम केलं। कधी सांगितलं तिकडे फ्लायओव्हर बांधा, कधी सांगितलं तिकडे अलाइनमेंट चेंज करा, कधी सांगितलं रस्ता होणारच नाही, तो डीपीतून रद्द करा। याच्या पलीकडे प्रकाश सुर्वेंनी काहीही उद्योग केले नाहीत, पण केवळ फुकटचं श्रेय लाटायचं त्याच्याकरता प्रकाश सुर्वेंनी हे उद्योग केले। पण हे पब्लिक आहे, सब जानती आहे, लोकांना पूर्ण माहिती आहे। सभागृहात मी वारंवार आवाज उठवला, व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणून मी त्याची घोषणा करून घेतली। सीएम वॉर रूम मध्ये तो प्रोजेक्ट टाकला आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं जनतेला हे माहिती आहे। काल त्याचं भूमिपूजन केलं। येणाऱ्या काही काळात तो रस्ता जनतेच्या सेवेमध्ये आम्ही समर्पित करू। तर त्या ठिकाणी काही लोकांना सदनिका मिळाल्या, परंतु बरेचसे असे बाधित आहेत की त्यांची अजून त्यांना सदनिका मिळाली नाही, असं काही नाहीये, सगळ्यांना सदनिका मिळालेली आहे। सर,